कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. घ्या चहा घ्या. अधिपती आला घरी? वय आला. आणि रात्रभर बाहेर राहायची काय गरज होती? कुठे होता? कुठे तो? त्यो फॅक्टरीत होता. फॅक्टरीत? त्या बिचाऱ्या अक्षराला काय वाटलं असेल याची जराही काळजी नाही ना त्याला. पण फॅक्टरीत कशाला गेला होता? आता मी तरी काय सांगणार. जाऊ देते, तुम्ही चहा घ्या, बसा. अक्षरा? हाय अजून. अक्षरा जायला नकोय आई. मला बी वाटतंय ते नग जाया. तुम्ही बोलता का एकदा तिच्याशी? बोलून बघा ना प्लीज. अहो ते आता नवरा बायको दोघं बोलत असतील ना. अधिपती बोलत नसेल तिच्याशी, भांडत असेल भुवनेश्वरीची बाजू घेऊन. अहो नवरा बायको आहेत, भांडायचेच. जिथं प्रेम आहे नव तिथं भांडण आलंच बघा. हे प्रेमाचं भांडण नाही. हे तुमच्या मुलीनं मुद्दाम लावलेलं भांडण आहे. असं कोणी भांडण लावू शकत नाही. आणि मी काय म्हणते, नका काळजी करू. देव आहे नव, समज ठीक होईल बघा. माझा देवावरचा विश्वास सुद्धा उडायला लागलाय आई. नका असं बोलू. जगात देव हाय. अहो तो समजा बघत असतो बघा. येळ आली का नाही समजा ठीक करेल बघा. त्या दोघांचं प्रेम खरं आहे नव, मग त्यांना कोणी बी दूर करू शकत नाही. ती भुवनेश्वरी तुमची मुलगी आहे हे कधी कधी पटत नाही आहे. केवढा फरक आहे तुम्हा दोघींच्या मध्ये. माझीच मुलगी आहे, पण काय तिनं बी लय सोसले नव. लगेच तुम्ही मुलीची वकिली करायला लागलात का? अहो नाही, मी कशा पायी वकिली करू. आणि माणूस काय वरून वाईटपणाचा शिक्का मारून येत नाही. परिस्थिती वाईट असते, मग माणूस तसा बनत जातो. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की भुवनेश्वरी जे काही वागतेय त्याच्यामध्ये परिस्थितीचा दोष आहे, भुवनेश्वरीचा नाही. हा परिस्थितीचा आहे, थोडा तिच्या हट्टीपणाचं पण आहे. आई तुम्ही कधी बोलत का नाही भुवनेश्वरीशी? तुम्हाला काय वाटतं मी तिला समजावलं नसेल? लय समजावलं, लय बोलले तिच्याशी. पण कसं आहे नव, एकदा का पोरं मोठी झाली नव, का आई बापाचं नाही ऐकत. नाही बदलू शकत आई बाप त्यासने. असं नाही आहे. तुम्ही नीट शब्दात बोला तिच्याशी, खडसावून बोला, तिला आरसा दाखवा. ती ब्याज जर या घरात राहणार असेल ना तर तिनं बदलायला हवं. आणि आई तुम्ही बोललं पाहिजे. आता तुम्ही अधिपतीशी बोलू शकता, तुम्ही त्याला बदलू शकता. तेच तिचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.